कुंभ राशी आज शुक्रवार नशीब चमकणार. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 5 जून 2026 हा दिवस तुमचं संपूर्ण आयुष्याला एक अभूतपूर्व कलाटणी देणारा ठरणार आहे. मंडळी, गेल्या काही दिवसापासून तुमच्या घरात, तुमच्या शरीरात आणि तुमच्या पैशांच्या बाबतीत असे 5 मोठे संकेत तुम्हाला मिळत आहेत, जे थेट निसर्गाने आणि ग्रहाने तुम्हाला दिलेले आहे. जर तुमच्या कपाळावर विनाकारण ताण येत असेल, जर रात्रीची झोप अचानक उडत असेल किंवा पैशांचा मार्ग अचानक मोकळा झाल्यासारखा वाटत असेल, तर मंडळी, हा कोणताही योगायोग नाही, तर ग्रहांची ही एक महायुती आहे. आज तुमच्या राशीमध्ये असं काहीतरी चमत्कार घडून येणार आहे, ज्याची तुम्ही गेली अनेक वर्ष वाट पाहत होतात. हे व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील ते 5 जिवंत संकेत सांगणार आहे, जे सध्या तुमच्या वर्तमान काळात तंतोतंत घडत आहेत. एकही क्षण न थांबता हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत जाणून घ्या, कारण आजची ही लहानशी चूक तुमच्या मोठ्या संकटाला टाळू शकते आणि आज घेतलेला एक योग्य निर्णय तुम्हाला थेट यशाच्या शिखरावर मिळू शकते. तर मंडळी, हे 5 मोठे संकेत सविस्तर समजून घेण्यासाठी आजच्या या पवित्र शुक्रवारी तुमच्या राशीचे भाग्यचक्र नेमके कसे चालणार आहे, याचे मुख्य ज्योतिषीय घटक आणि तुमची ग्रहसिद्धी कोणती आहे ते आपण आधी अगदी थोडक्यात पाहूया. घटक समजले की तुम्हाला आज काय करायचं आहे या दिशासुद्धा स्पष्ट होतील. आजचा शुभ रंग आहे सर्वात उत्तम आणि भाग्यशाली रंग आजचा आहे निळा, पांढरा. आणि जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडत असाल, तर या रंगाचे वस्त्र नक्की परिधान करा किंवा या रंगाचा एक लहान एखादा रुमाल तुमच्याजवळ ठेवा. तुमची कामे विना अडथळा पूर्ण होतील. शुभ मूलांक आहे. आजचा दिवसाचा मुख्य शुभ मूलांक 5 आहे आणि एकूण शुभ मूलांक 8 असणार आहे. कोणत्याही आर्थिक व्यवहार करताना किंवा एखाद्या महत्त्वाचा आकडा निवडताना आजचा अंक तुमच्यासाठी अत्यंत लाभदायी ठरेल. शुभ ग्रह कुंभ राशी स्वतः शनिदेव आहेत. शुक्रवार आज असल्यामुळे कर्मफळदाता शनिदेवासोबत धन आणि वैभवाची देवता असणारे शुक्र ग्रहाचा कृपा तुमच्यावर बरसणार आहे. शनी आणि शुक्राची युती तुम्हाला आज रंकाचा राजा बनवू शकते. शुक्र ग्रह सिद्धी आजच्या दिवसाची तुमचा सर्वात मोठा ग्रहसिद्धी आहे. महालक्ष्मी सिद्धी याचा अर्थ असा आहे की आज तुमच्या राशीतील दारिद्र्य योग संपून ऐश्वर्य योग सुरू होत आहे. तुमच्या चक्रामधील मणिपूर चक्र आज प्रज्वलित होत असल्यामुळे तुमची निर्णय क्षमता कमालीची वाढणार आहे. मंडळी, हे झाले आजचे मुख्य ग्रहमान. आता वळूया त्या 5 मोठ्या संकेतांकडे, जे तुमच्या साध्या दैनंदिन जीवनात तुम्हाला अगदी स्पष्टपणे अनुभवायला मिळत आहेत. पहा मंडळी, पहिला आणि सर्वात मोठा संकेत तुमच्या पैशांच्या बाबतीत मिळणार आहे. गेल्या काही महिन्यापासून किंवा वर्षापासून तुम्ही पैशांच्या मागे धावत होता, पण पैसा तुमच्या हातात टिकत नव्हता, धन येत नव्हतं, पण ते कुठे ना कुठेतरी खर्च होऊन जात होते. परंतु आजचा या 5 जून 2026च्या ग्रहमानानुसार तुमच्या आयुष्यात धनलाभाचा पहिला संकेत दिसू लागला आहे. हा संकेत असा आहे की तुमची अनेक दिवसापासून रेंगाळलेली अडकलेली आर्थिक कामे अचानक गती घेऊ लागतील. जर तुम्ही कोणाला कर्ज दिले असेल आणि तो माणूस तुमचे पैसे परत देण्यास टाळाटाळ करत असेल, तर अचानक त्या व्यक्तीचा तुम्हाला फोन येईल किंवा ती व्यक्ती स्वतःहून तुमचे पैसे परत करण्यासाठी मार्ग काढेल. मंडळी, आज तुमच्या उत्पन्नाचे नवीन सूत्र तयार होत आहेत. जर तुम्ही कुठे गुंतवणूक केली असेल, तर त्यातून तुम्हाला अपेक्षेपेक्षा नफा मिळण्याचा हा सुवर्णकाळ आहे. घरात विनाकारण होणारे खर्च आता थांबतील आणि तुमची बचत वाढू लागेल. जर गेल्या 2 दिवसात तुम्हाला अचानक कुठून तरी लहान का होईना पण धनलाभ झाला असेल, तर समजा ग्रहांची ही 2 वर्ष करणारी स्थिती तुमच्यासाठी सक्रिय झाली आहे. संकेत 2. नोकरी, व्यवसाय आणि कार्यक्षेत्रातील. मंडळी, दुसरा मोठा संकेत तुमच्या रोजगाराच्या ठिकाणी म्हणजेच की तुमच्या कार्यालयात किंवा व्यवसायात दिसत आहे. गेल्या काही दिवसापासून तुम्हाला तुमच्या कामासाठी मानसिक त्रास सहन करावा लागत होता. तुम्ही कष्ट करत होतात, पण त्याचे श्रेय दुसऱ्यालाच कोणीतरी लुटून नेत होते. वरिष्ठ तुमच्या कामासाठी आनंदी नव्हते आणि सरकारी पाठीमागे उखळ्यापाखळ्या करत होते. पण मंडळी, आज ग्रहांचे असे संकेत आहेत की परिस्थिती पूर्णपणे पालटली आहे. तुमच्या कार्यालयातील वरिष्ठांना आता तुमच्या कष्टाची आणि महत्त्वाची जाणीव होऊ लागली आहे. आज तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात एखादी मोठी जबाबदारी किंवा एखादे मानाचे पद मिळवण्याचा योग आहे. जे लोक स्वतःचा व्यापार आणि उद्योग करत आहेत, त्यांना आज ग्राहकांकडून मोठी मागणी येईल. एखादा मोठा करार किंवा कंत्राट आज तुमच्या पदरात पडू शकते, ज्यावेळी बाजारात तुमची पण आणि
प्रतिष्ठा एका रात्रीत वाढेल. जर तुम्हाला गेले 24 तासात कामाच्या ठिकाणी कोणतेही संक्रमक बदल जाणवला असेल किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीने तुमच्या कामाचे कौतुक केले असेल, तर हाच तोच दुसरा संकेत आहे जो सांगतोय की तुमची प्रगती आता कोणीच रोखू शकत नाही. तिसरा संकेत, कौटुंबिक जीवन आणि नातेसंबंधित गोडवा. मंडळी, तिसरा संकेत तुमच्या घरात आणि तुमच्या कुटुंबात पाहायला मिळत आहे. कुंभ राशींच्या लोकांचे कुटुंब हे त्यांचे सर्वस्व असते. पण गेल्या काही काळापासून घरातले वातावरण कसे ताणतणावाचे होते. लहान सहान गोष्टीवरून वाद होत होते. जोडीदारासोबत तणावाचे वातावरण झाले होते आणि एकमेकांबद्दल संशयाचे किंवा अविश्वासाचे वातावरण तयार झाले होते. परंतु आज 5 जून रोजी शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे तुमच्या कौटुंबिक नात्यामध्ये एखादं बदल पाहायला मिळत आहे. जोडीदारासोबत असणारे सर्व जुने वाद, गैरसमज आज एका क्षणात मिटून जातील. एकमेकांबद्दल असणारे प्रेम आणि आदर कमालीचा असेल. घरातील सदस्यांमध्ये आज एकोपा पाहायला मिळेल. जर तुमच्या घरात दीर्घकाळापासून एखादं शुभकार्य, मंगलकार्य ठरत असेल तर आता त्याविषयी संक्रमक चर्चा होईल आणि मार्ग देखील मोकळा होईल. मुलांच्या बाजूने तुम्हाला एखाद्या अत्यंत आनंदाची बातमी मिळेल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचा अभिमानाने हृदय भरून येईल. जर तुमच्या घरात आज अचानक प्रसन्नता जाणवत असेल किंवा कुटुंबातील लोक एकत्र बसून आनंदाने हसत खेळत बोलत असतील, तर समजा तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट झाली आहे आणि सकारात्मक ऊर्जेने प्रवेश केला आहे. चौथा संकेत, गेल्या अनेक दिवसापासून कुंभ राशींचे लोक एका अज्ञात विजेच्या छायेखाली जगत होते. मन विनाकारण अव्यवस्थित होते. रात्रीची झोप पूर्ण होत नव्हती आणि सतत एक प्रकारचा थकवा आणि आळस शरीराला जाणवत होता. पोटदुखी किंवा अपचनाचे त्रासही अनेकांना छळत होते. आजचा हा शुक्रवार तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा संकेत देत आहे. आज तुमच्या मनातील ती अव्यवस्थता आणि अज्ञात भीती पूर्णपणे नाहीशी होईल. तुमचे मन अत्यंत शांत आणि प्रफुल्लित राहील. शरीरामध्ये एक नवीन ऊर्जा, एक नवीन उत्सव संचलेला तुम्हाला जाणवेल. जुन्या आजारांमधून आज तुम्हाला मोठा दिलासा मिळेल आणि आरोग्यामध्ये सुधारणा दिसू लागेल. फक्त एकच काळजी घ्या, आज ग्रहांची स्थिती सुधारेल, पण जिभेवर ताबा ठेवा. बाहेरील तळलेले व अतितिखट अन्न खाणे पूर्णपणे टाळा. यकृतावर किंवा पोटावर त्याचा ताण येऊ शकतो. जर आज सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला स्वतःला ताजेतवाने आणि उत्साही वाटत असेल, तर हाच तो चौथा संकेत आहे की निसर्गाने तुमचे शरीर आणि मन पुन्हा एकदा निरोगी केले आहे. 5वा संकेत ऐकण्याअगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा. मंडळी, 5वा संकेत आणि अंतिम संकेत आहे नशिबाची म्हणजे एक भाग्याची. सतत अनेकदा आपण कष्ट करतो, पण नशिबाची, भाग्याची साथ न मिळाल्यामुळे आपण नाराज होतो. कुंभ राशींच्या मंडळींनो, गेल्या काही काळात हा अनुभव अनेकदा घेतला असेलच. लोकांचे भले करूनही शेवटी आपल्या पदरी निराशाच आली असेल. पण आज 5 जून 2026 रोजी भाग्य स्वतः तुमच्या पाठीशी उभी आहे. समाज, मित्रपरिवर्तन आणि नातलग पहा. मंडळी, यांच्यामुळे तुमचे वजन वाढणार आहे. लोक तुमच्या सल्ल्याला महत्त्व देतील, तुमचा आदर करतील. ज्या कामात तुम्ही हात घातला ते काम नशिबाच्या जोरावर अगदी सहजसोपे होऊन पूर्ण होईल. समाज तुमचे एक वेगळे आगळे निर्माण होईल. समाजात ओळख निर्माण होईल. आज अचानक जुने मित्र, ओळखीचे लोक स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधायला येतील, तुम्हाला मानसन्मान देतील. हाच तो 5वा संकेत आहे की तुमचे भाग्य आता सूर्यप्रकाशासारखे चमकू लागले आहे. तरी पण पहा मंडळी, आता हे 5 संकेत मोठे 5 अंक तर तुम्ही समजून घेतले, पण आजच्या या पवित्र दिवशी तुम्ही कोणत्या ना कोणत्या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत आणि कोणत्या चुका चुकूनही करता कामा नयेत, हे देखील नीट लक्षात ठेवा. आजच्या दिवशी तुमच्या संपर्कामध्ये येणाऱ्या कोणती गरजू किंवा गरीब व्यक्तीला रिकाम्या हाताने परत पाठवू नका. त्याला अन्न किंवा यथाशक्ती मदत करा. तसेच आज तुमची महत्त्वाची कार्यालयीन किंवा सरकारी कामे दुपारच्या आधी पूर्ण करून घ्या, कारण दुपारनंतर तुमच्यासाठी हा काळ अत्यंत फलदायी आहे. आज शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी घरातील देव्हाऱ्यात लक्ष्मी मातेसमोर किंवा विष्णू लक्ष्मीच्या प्रतिमेसमोर किंवा फोटोसमोर गाईच्या शुद्ध तुपाचा एक दिवा लावा. त्या दिव्यात एक लवंग आणि थोडासा कापूर टाका. त्यानंतर डोळे बंद करून ओम महालक्ष्मी देवाय नमः या मंत्राचा किमान 21 वेळा किंवा 108 वेळा शांतपणे जप करा. उद्या संपल्यानंतर कपाळावर पांढऱ्या चंदनाचा किंवा अष्टगंधाचा टिळा लावा. या उपायामुळे तुमच्या घरातील दारिद्र्य कायमचे नष्ट होईल आणि धनाची देवी लक्ष्मी तुमच्या घरात अखंड वास करेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा.
आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.